सीता असलं तरी काय हरकत आहे मला सांग. हे बघ, इतके दिवस आपल्याला आशू हा अत्यंत साधा भोळा असं वाटायचा, पण आता तो सगळं शिकलाय. भाऊ असं काही नाही भाऊ. म्हणजे अरे आशू, काय हरकत आहे? काय उलट तू एकदम असा रोमॅन्टिक वगैरे वागायला लागलाय, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना केवढा आनंद झालाय. मग काय? हा म्हणजे असं आता नेक्स्ट काय करणार आहेस? काय? म्हणजे काय दिसेल तुला असं नेक्स्ट? काय काय दिसेल रोमॅन्टिक रोमॅन्टिकली? गजरावाला दिसला, जसा गजरावाला तसं दिसला. अजून काहीतरी दिसेल. सो होईल ना काहीतरी. एक सेकंड डंबो, हे तुझं उत्तर आहे का? हा ठीक आहे. ए शिवा बहिणी, तुला तुझं उत्तर मिळालंय. हा आशू म्हणालाय खरं उत्तर देणार नाही म्हणून, पण हे असं गजरा वगैरे नाही, असं काही व्हायला नको, आणि मी ते होऊ देणारच नाही. दिव्या, मी काय म्हणत होते, नाही म्हणजे चंदनने खूप मोठी चूक केली. मला आणि आईंना रागच आलाय त्याचा, पण म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की आई, तुम्ही जर चंदनला घरात आणायचं म्हणणार असाल तर मी आधीच सांगितलंय, तुम्ही माझं तोंड परत पाहणार नाही. काय बोलती गई? अगं असं बोलून कसं चालल? हे बघ दिव्या, अगं बाळा, किती बी झालं ना तरी तो जावई का नाही या घरचा. मग अगं समाजाचा, लोकांचा विचार करायला पाहिजे. हा, मग हा विचार त्याने मला फसवायच्या आधी करायला पाहिजे होता ना. हे बघा, तो जर ह्या घरात आला तर मी कायमची निघून जाईल. सारखं कसलं धमक्या देते गई? हे निघून जाईन जा काय ते एकदा निघून जाईन. सावध नाही, हट्टी मुलगी आहे ती, कोणाचं काही ऐकत नाही. अगं पण हट्टे म्हणजे हट्टीपणा किती करायचा? माती आधी आपण खायची आणि दुसऱ्याला खाईत घालायचं. मग त्या चंदनला मी हा शब्द दिलाय म्हणून, नाही तर तिला बरोबर केली असती. हे सगळं आपण शिवानीला सुद्धा सांगू शकत नाही. त्या पोरीला कशाला त्रास द्यायचा? आधीच लई त्रास दिलाय आपण तिला, हिला कळायला नको. साडी कोणी काढून ठेवली माझ्यासाठी? काय माहित नाही. हो का? माहित नाही. नाही, मला तर वाटतंय माझ्या नवऱ्यानेच काढून ठेवली असेल. तोच करू शकतो हे सगळं. हो, तसं मग असेल. थांब आशू, तू काय इकडे ये. काय अगं अरे ऐक, शिव, मला जायचंय. अरे पण ऐक ना, बोल. म्हणजे आधी गजरा, मग आईस्क्रीम, मग चहा. तू एवढं सगळं का करतोय? मला नाही माहिती. नाही माहिती? बापरे, काहीच रिॲक्शन नाही आज. काय होतंय? मला जाऊ दे, चल. अरे पण ऐक ना, काय होतंय सांग तर. काही नाही. काही नाही होतंय. कुठे काय? किती दिवस टाळणार आहेस तू मला? काय टाळतो? मी टाळतोय. मला वाटतंय आशू, मला उत्तर तर मिळणार आहे लवकर. ते उत्तराचं मी संपदाला जरा जास्तच बोललो का? तिचा एकही कॉल नाही, मेसेजही नाही. संपदा कुठे पण सगळं टाकते. संपदा, काय झालं? काय नाही. अगं अभ्यास करत होतीस ना? बरं, मी तुला कॉफी आणू का? म्हणजे जो आळस आलाय ना तो जाईल. आणू? काय झालं दिव्याताई, इथे भेटायला बोलवलं? तुम्ही त्या चंदनला गॅरेजवर का ठेवून घेतलंय?
आम्हाला बायाजीने सांगितलं म्हणून. आणि कुठे राहणार तो? ते कुठे राहणार म्हणजे खड्ड्यात जाऊ दे त्याला. तो त्याच लायकीचा आहे, तुम्हाला माहिती आहे ना. तुम्ही तर त्याला जेलमध्ये टाकलं होतं. हो, पण आता बायाजीने जबाबदारी दिली म्हणून त्याला गॅरेजमध्ये ठेवलंय. आणि तुमचं सॉल्व्ह झालं की नाही, काही सॉल्व्ह नाही होणार आहे आता आमचं. ह्या पुढे मला त्याचं तोंडही पाहायचं नाही. सॉरी. इट्स ओके. त्याला आम्ही गॅरेजमधून ठेवलं म्हणून सॉरी नाही. त्याला आम्ही गॅरेजमधून काढू शकत नाही म्हणून सॉरी. काय बायाजीने सांगितलं ते ऐकावं लागलं आम्हाला. का? हे बघ दिव्याताई, तू आम्हाला कितीही रिक्वेस्ट केली आम्ही तुझं ऐकणार नाही. बाई आजी जेव्हा आम्हाला सांगतील तेव्हा आम्ही चंदनला काढू. हे चुकीचं करताय हा तुम्ही. ठीक आहे, मग हे जाऊन बायाजीला सांग. ठीक आहे, आम्ही येऊ. चल रे, येतो. जाऊ.